नागपूर विधानभवनावर आहे. नागपूर विधानभवनावर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे आपल्या विविध मागण्याकरता या ठिकाणी त्यांना मोर्चा काढलेला आपण बघू शकता. या ठिकाणी सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आपण काय राज्य शासनाच्या उदासीनतेमुळे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रत्येक शाळा या शाळा शिकणारे विद्यार्थी आणि शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रदीर्घ काळ प्रलंबित आहेत. आमची महत्त्वाची मागणी आहे, आम्हाला शिकवण्यासाठी वेळ द्या. सातत्याने गुरुजी शिकवत नाही, गुणवत्ता ढासळली असा आरोप करताना शिक्षकामागे असणाऱ्या अशैक्षणिक कामाचा कोणीही विचार करत नाही. समाजामध्ये सातत्याने बदनामी केली जाते. आमची प्रमुख मागणी आहे, विद्यार्थ्यांना शिकू द्या आणि गुरुजींना शिकवू द्या. त्या मागणीसोबतच जुनी पेन्शनची मागणी आहे. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी 15 वर्षापासून आपण सातत्याने बोललो, पण या शासनाला जाग येत नाही. जुनी पेन्शन रेट लागू झाली पाहिजेच. सोबतच 1 नोव्हेंबर 5 पूर्वी नियुक्त झाले, परीक्षा झाली, परंतु त्यांना अपॉइंटमेंट पास मिळाली, त्यांनाही जुनी पेन्शन योजना मिळाली पाहिजे. वसतित शाळा शिक्षकांनाही जुनी पेन्शन लागू झाली पाहिजे. या जुन्या पेन्शनच्या मागण्या आहे. नगर परिषदच्या 1 नोव्हेंबर 5 पासून लागलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शनही नाही, नवीन पेन्शनही नाही, अधांतरी बिचारे आहे, त्यांचाही विचार झाला पाहिजे. या मागण्या आहे. सोबतच विद्यार्थ्यांच्या काही वेगळ्या मागण्या आहे. आज शाळेत बसण्यासाठी चटया नाही, आसनपट्ट्या नाही आहे, डेस्क बेंच नाही आहे, शाळामध्ये शौचालय नाही, पाण्याची सुविधा नाही, त्याकडे शासन लक्ष देत नाही. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मागण्या, आर्थिक मागण्या, सामाजिक मागण्या, यासाठीचे आंदोलन. शिक्षक समितीच्या वतीने नागपूर येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने नागपूर येथे हा विराट मोर्चा काढण्यात आलेला आहे. आणि हा मोर्चा आहे, हा महाराष्ट्र शासनाच्या विरोधात शिक्षकांमध्ये असलेला असंतोष व्यक्त करण्यासाठी काढण्यात आलेला आहे. आणि हा असंतोष या शिक्षकांनी व्यक्त केलेला आहे. तर भविष्यामध्ये जर महाराष्ट्र शासनाने आमचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नासंदर्भात जर दखल घेतली नाही तर हे आंदोलन आणि हे असंतोष एवढा तीव्र वाढेल की महाराष्ट्र शासनाच्या या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या विरोधाला असंतोष वाढत जाईल आणि त्याचे परिणाम या महाराष्ट्र शासनाला राज्यकर्त्यांना भोगावे लागतील.